बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचं आज मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालं। या सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडेंनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। आज अजितदादा असते तर हे एक्स्पो त्यांना खूप आवडला असता, त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या, खूप कौतुक केलं असतं। साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं, हे साहेबांनीच केलं असतं। इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं, 550 कोटी रुपयाचं हे महाविद्यालय बीडमध्ये होत आहे। अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी, मी म्हटलं अजितदादा मी 2 मंजूर करते, दोन्हीला तुम्ही बजेट द्या। ते म्हटलं बरोबर आहे ताई, तुम्ही तर आम्ही मागितलं बीडचंही करून घेतलं। म्हटलं हो, आणि आम्ही 2 महाविद्यालयांना परवानगी दिली। हे महापशुधन एक्स्पो आम्ही पूर्णपणे अजितदादांना समर्पित करत आहोत। आज दादा असते तर त्यांना कौतुक वाटलं असतं, त्यांनी सूचनाही केल्या असत्या आणि याला प्रोत्साहनही दिलं असतं। त्यांना आवड आहे। मला ते एकदा विमान प्रवासात सांगत होते की त्यांच्या जीवनात त्यांनी सुरुवात केली ते डेअरीपासून सुरुवात केली, तर त्यांना पशुधनाची आणि वेगवेगळ्या प्रयोगांची आवड होती, तर हे त्यांनाच डेडिकेटेड आहे। विलिनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का, देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।